मी विनंती करेल मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका प्लीज, कोणताही टाइम घेऊ नका, कारण की आपल्याकडे फ्रंट स्लाइड्स नाही आहेत. ते असते तर काही टेन्शन नसतं, तर थोडासा स्पीड अप घ्या. कोणताही टाइम घेऊ नका. 2 ओव्हरची मॅच आहे. 10 मिनिटांमध्ये मॅच संपवण्याचा प्रयत्न जरूर करा. प्रत्येक ओव्हरलाही 5 मिनिटं तुम्हाला दिलेत, सो स्पीड अप ठेवा. सुस्वागतम सुस्वागतम. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. सामना सुरू आहे. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर दोस्ती 11 कराड आणि विरुद्ध आपल्याला पाहायला मिळेल पोलादपूर 11. या दोन संघामध्ये जो संघ विजेता संघ होईल तो मात्र सेमीफायनल मध्ये आपल्याला महाराज 11 भोर या संघासमोर खेळताना मिळेल. आणि त्याचबरोबर आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकलात, पाटण तालुक्याचा हक्काचा आवाज अर्थातच किरण मस्कर सरांचा स्वागत सन्मान या ठिकाणी मुख्य अतिथी कक्षामध्ये केला जातोय. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष शिवा जाधव बॉस यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा स्वागत सन्मान संपन्न होतोय. सातत्याने पाटण तालुका असेल, पश्चिम, त्याचबरोबर सन्माननीय प्रकाशजी मोठे साहेबांचा देखील सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. स्वराज्य 32 या संघाला शुभेच्छा देण्यासाठी दादा उपस्थित राहिले, त्याबद्दल पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आपले देखील मनापासून आभार. चला मॅच चालू करा, कारण की अजून एक महत्वाची मॅच आहे, सेमीफायनलची महत्वाची मॅच. आणि जो या दोन संघामधील विजेता संघ ठरेल तो मात्र महाराज 11 भोर या संघासमोर लढताना आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूला कुसूर गावाला बिलॉंग करणारा राजू संभाजी खंत, तर दुसऱ्या बाजूला सुजित शेवाळे गोलंदाजीसाठी कल्पेश मोहिते आलाय. पहिलाच बॉल खोला टाकलेला, समोरच्या दिशेत फटका केलाय, अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक राजू खंतच्या बॅट मधून केलाय वार. मिळतील धावा 4 आणि येतोय तो चौकार. आजचं संपूर्ण दिवसभर जर आपण पाहिलं दोस्ती 11 कराड या टीमची बॅटिंग, राजू कंक यांचा खेळ खूप दर्जेदार राहिलाय. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. गत वर्षीचा विजेता संघ कराड हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना, तर दुसऱ्या बाजूला पोलादपूर 11 हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षणामध्ये. टॉस येथे जिंकला टीम पोलादपूर 11 या टीम आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग मात्र या ठिकाणी करावी लागते टीम दोस्ती 11 कराड या टीमला. खोला टाकलेला बॉल, पुलेलेंचा बॉल, त्यावरती मात्र फटका दमदार इथे पाहायला मिळतोय. बॉल जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 6. PMPL रबर बॉल मध्ये अगदी आमच्या टप्प्यात जर बॉल आला तर आम्ही त्याचा कार्यक्रम करतो हे मात्र सांगत असताना आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळतोय. राजू कंक सेट ऑन फायर. महत्वाची मॅच आणि राजू कंकला हे चांगलं माहित आहे. तर पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतरच्या लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 षटकार आले. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. कल्पेश मोहिते वरती सातत्याने वार केलाय. याही वेळेस चांगला स्ट्रोक लगावलाय. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी सुजित शेवाळे वेगाने धावतोय. रनआउटची संधी, परंतु 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती. सातत्याने जर पाहिलं तर राजू कंक याच खेळपट्टीवरती अनेक वेळेला रबर बॉल क्रिकेट असू द्या, टेनिस बॉल क्रिकेट असू द्या, सातत्याने सराव करताना पाहायला मिळतो. आणि याचाच फायदा या महत्वाच्या मॅच मध्ये दोस्ती 11 कराड टीमला आपल्याला पाहायला मिळतोय.
यावेळेस पास्टे पडून गेला समोरच्या दिशेत फटका, एक धाव तर आले, दुसरीचा इथे प्रयत्न होईल का, परंतु नो, एकच धाव इथे अंकित केली जाईल. संघाची धाव संख्या 19 या आकड्यावरती 5 बॉलचा इथे आतापर्यंत खेळ समाप्त झाला. 5 बॉल मध्ये 19 धावा. चांगली सुरुवात 2 षटकाच्या मॅच मध्ये. या धावा देखील संघर्ष निर्माण करू शकतात, कारण की या अगोदरची मॅच जर पाहिली तर 31 धावांच्या पर्यंत अगदी थांबवलं होतं टीम स्वराज्य 11 32 शिराळा या टीमला. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. अप्रतिम दर्जाचं आयोजन. आज अनेक तालुके आणि अनेक तालुक्यातील अनेक असोसिएशन या ठिकाणी एकत्रित झालेत आणि औचित्य जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल प्रीमियर लीगचा हा थरार संपूर्ण दिवसभर प्रेक्षक राजा या मैदानाचा केंद्रबिंदू बनून राहिलाय. सर्व प्रेक्षकांनी मात्र या स्पर्धेला उचलून धरलाय. शेवटचा बॉल पा जास्त वेळ घेऊ नका, कारण की तुम्ही घेतलेला वेळ इथून पुढच्या मॅच मध्ये तुमच्या दोन्ही टीम पैकी एकाला मात्र त्याचा फटका बसू शकतो, त्यामुळे तुम्ही घाई करा. यावेळेस पा चांगला चेंडू आलाय, डॉट बॉल आलाय आणि पहिल्या षटकाचा इथे खेळ झालाय समाप्त. पहिल्या षटकानंतर 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं बॅटिंग राजू कंक 2 षटकार 1 चौकार. चांगली बॅटिंग राहिली राजू कंकची आणि सेकंड ओव्हर मध्ये देखील राजू कंक स्ट्राईकला आलाय. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. शेवटचं षटक आता टीम पोलादपूर 11 या टीम कडून कोणत्या खेळाडूला मात्र दिलं जाईल चर्चा केली जाते आणि चर्चेमधून नक्कीच मात्र शैलेश आलाय गोलंदाजीसाठी. 19 धावा पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं. राजू कंक यांची दमदार बॅटिंग. या अगोदरची मॅच जर पाहिली तर सुजित शेवाळे गोलंदाजी करत असताना अक्षरशः स्वराज्य 32 शिरा 11 ला पूर्णपणे शांत ठेवण्यामध्ये यशस्वी झाले आणि त्याचबरोबर स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय अक्षयदादा चव्हाण यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपल्याला देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात येते पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं. पहिलाच बॉल हा ट्रॅकर होता, त्याला उडवण्याचा प्रयत्न झालाय राजू कंकच्या बॅट मधून. जशी सुरुवात पहिल्या षटकाची झाली तशी सुरुवात मात्र आता दुसऱ्या षटकाची करत असताना हा षटकार आलाय. 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अजून देखील 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि महाराज 11 भोर या संघासमेत कोणता संघ भिडणार हे सांगून देणारी काही बॉल काही षटक या ठिकाणी शिल्लक आपल्याला पाहायला मिळतात. अजून 1 डाव शिल्लक आणि 5 बॉलचा पहिल्या डावातील खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. कमी गतीचा बॉल, परंतु पंचांचा इशारा, यावेळेस नो बॉलचा इशारा. फ्रंट फुटचा नो बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा धाव इथे आपल्याला पाहायला मिळते आणि एक्स्ट्रा धावेने मात्र संघाची धाव संख्या 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 26 धावा. अतिरिक्त धाव मात्र टीम दोस्ती 11 कराड या टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतील. 26 धावा. पहा मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला सूचना करण्यात येते की जास्त उशीर करू नका, कारण की अजून एक मॅच या ठिकाणी बाकी आहे. तुम्ही घाई करा, कारण की आजच्या दिवसाचं जे शेड्यूल आहे त्यामधील अजून एक मॅच शिल्लक आहे. फुलटॉस बॉल, त्याच्यावरती केलाय वार, राजू कंकचा वार. सारेच झालेत गार आणि येतो हा खणखणीत षटकार. राजू कंक चांगलं माहिती आहे की महत्वाच्या मॅच मध्ये माझी जबाबदारी किती मोठी आणि एकदा का जबाबदारी पेलायची सवय खांद्याला झाली तर कोणतेही ओझ अगदी कठीण वाटत नाही आणि तेच सध्याच्या घडीला करत असताना राजू कंक मॅन फ्रॉम कुसूर. यावेळेस आणखीन एक स्ट्रोक, दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. शैलेशच्या गोलंदाजीवरती वारंवार
इथे प्रतिवार इथे केला जातोय. राजू कंकच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा खणखणी षटकार. तिसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. षटकारांची हॅट्रिक सातत्याने आज संपूर्ण दिवसभरामध्ये पाहिले असल्याने राजू कंकने अनेक वेळ आजच्या दिवसामध्ये हा विक्रम आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक कमी गतीचा बॉल, त्याच्यावरती मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न आणि फलंदाजी ते बाद होताना पाहायला मिळेल. राजू कंकची जर खेळ आवडले असेल तर कराड करून एकदा जोरदार टाळ्या द्यात. कुसूर गावाला आज ज्याने खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणलंय आणि फक्त आणलं नाही तर आपल्या कर्तृत्वाने सिद्ध देखील केलंय. राजू कंक बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम दर्जाचे खेळ साकारले आपल्या टीम दोस्ती 11 कराड या टीम साठी 37 धावांची बहारदार खेळी आपल्याला पाहायला मिळते. संघाची एकूण धावसंख्या 38 आणि त्यामध्ये राजू कंकची खेळी जर आपण पाहिली तर 37 धावा. संघासाठी 100% योगदान देणारा खेळाडू म्हणजे राजू कंक. नवीन बॅटर रोहित पाटील ज्याने अनेक वर्ष कराड तालुक्याचं ग्रामीणचं क्रिकेट कराड तालुक्याचं शहरी क्रिकेट गाजवलंय असा खेळाडू रोहित पाटील. यावेळेस पहिलाच बॉल आलेला अगदी जोरकस मारण्याचा प्रयत्न परंतु बाईकच्या स्वरूपामध्ये मिळते ती एक सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 39च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. दुसरे षटक मार्गाचा असताना आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झाला समाप्त. एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. महाराज 11 भोर या संघासमोर कोणता संघ सेमीफायनलची मॅच खेळणार हे मात्र सांगून देण्यासाठी ही महत्वाची मॅच दोन्ही टीम साठी आपल्याला पाहायला मिळते. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल प्रीमियर लीग 6 रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. शैलीचा शेवटचा बॉल स्ट्रायकर इनला रोहित पाटील. इथे पहा काय घडलं जातंय. रनआउटची संधी आणि व्हाईट बॉल आणि +1 धाव. अगदी महत्वाच्या क्षणाला या धावा मात्र दोस्ती 11 कराडच्या फायद्याच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अशा प्रकारच्या धावा मात्र टेन्शन देऊन जाणारे आपल्याला पाहायला मिळतील टीम पोलादपूर 11 या संघासाठी. संघाची धावसंख्या वाढली 41 धावा. आता मात्र कराड हा संघ या मॅच मध्ये पकड निर्माण करतोय. कमी गतीचा बॉल परंतु प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाही डॉनला आणि बॅटची लिडिंग एज बॉल चालला घोषांकित क्षेत्रामध्ये जिथे मेरे एक सिंगल 42 धावा आणि 43 धावांचं समीकरण विजयासाठी. चला टीम दोस्ती 11 कराड आपल्याला विनंती असेल आपण थोडासा स्पीडअप घ्या, लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. फलंदाजाची वाट बघू नका कारण की वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. आज सकाळपासून जर पाहिलं तर प्रत्येक सामना आपण 4-4 षटकाचा खेळ आणि दुपारनंतर ही षटकांची संख्या कुठेतरी या 2 सामन्यासाठी कमी केली कारण की तुम्ही भरपूर वेळ घेताय मित्रांनो आणि तुमचं सहकार्य तुम्हाला जर आयोजन कमिटीला काय द्यायचं असेल तर तो वेळ वाचवा आणि तो वेळ मात्र या आयोजन कमिटीसाठी द्या. महत्वाची मॅच आता टीम पोलादपूर 11 ला विजयासाठी 12 बॉल मध्ये 43 धावांची गरज. 21.50 रिक्वायर्ड रेट आपल्याला पाहायला मिळेल या मॅच साठी. प्रति षटक अगदी 21 ते 22 धावा विजयासाठी गरजेच्या आहेत. कराड 11 अगदी दोस्ती 11 कराड हा संघ अगदी शिस्तीचं पालन करणारा संघ म्हणून हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित पाटील, राजू कंक, संतोष शेवाळे, संग्राम लावण, शुभम शेवाळे, शुभम पाटील, त्याने सुजित शेवाळे आणि संपूर्ण ही अजित मोहिते असेल, आमचा आदेश कळंत्री असेल, ही संपूर्ण टीम अगदी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. चला टीम पोलादपूर 11 बॅटिंग साठी लगेचच या, फार वेळ घेऊ नका. 43 धावांची गरज विजयासाठी. अगदी कुठेतरी सूर्य मावळला आणि भरपूर वेळ या मॅच साठी तुम्ही घेतलाय. आयोजन कमिटीने अगदी कमी षटके केली कारण की ज्या पद्धतीने आपण वेळ घेताय 6:25 झालेत मित्रांनो आणि अजून देखील एक मॅच आणि एक इनिंग शिल्लक आहे, त्यामुळे घाई करा. महाराज 11 या संघाने आतापर्यंत 4 सामन्यामध्ये 3 विजय प्राप्त करून पॉइंट टेबल मध्ये सध्याच्या घडीला अग्रस्थानी आपल्याला पाहायला मिळतोय आणि
ज्यांचे गुण अगदी समान झाले त्यांच्या मॅचेस या ठिकाणी आपण सध्याच्या घडीला बघतो आणि त्यामधून एक संघ इथे महाराज 11 भोर या संघासमोर भिडताना आपल्याला पाहायला मिळेल. चला प्लीज अजिंक्य पवार आणि कल्पेश मोहिते अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. टीम पोलादपूर 11 या संघाच्या माध्यमातून त्रेचाळीस धावांचं आव्हान. चला बॅटर लगेचच सज्ज व्हा, जास्तीचा वेळ घेऊ नका कारण की अजून एक मॅच बाकी आहे. अजिंक्य पवार आणि कल्पेश मोहिते ही जोडी मात्र दाखल झाले पोलादपूर 11 या टीमच्या माध्यमातून. 43 धावांचं एक मोठं टार्गेट आणि या टार्गेटला पार करण्यासाठी पोलादपूर 11 या टीमने मात्र या दोन खेळाडूंच्या वरती विश्वास दाखवलाय. गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल येवती परिसरातील हा खेळाडू सुजित शेवाळे सध्याच्या घडीला चर्चेत असणार आणि भन्नाट फॉर्म मध्ये असणार हे नाव. आज जर पाहिलं तर कुठेतरी तब्येत थोडीशी बरी नव्हती सुजित शेवाळेची, तरी देखील आज दोस्ती 11 कराड या संघासाठी त्यांनी जी कामगिरी केली ती मात्र वाखाणण्याजोगी आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला, एक सिंगल आले. सिंगलने फारसा फरक पडणार नाहीये टीम दोस्ती 11 कराडला. एक धाव आले. धावसंख्येचं खातं उघडलं अजून देखील 11 बॉल मध्ये 42 धावांची गरज. मोठं टार्गेट या ठिकाणी राजू कंक यांची या मॅच मध्ये जर पाहिलं तर अगदी जी भूमिका राहिली संघ अडचणीमध्ये असताना ज्या पद्धतीनं चांगली बॅटिंग राहिली राजू कंक यांची आणि एक मोठं टार्गेट सेट करू शकली टीम दोस्ती 11 कराड. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका दमदार, अगदी आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. अजिंक्य पवारच्या बॅट मधून पॉवर दाखवणारा स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार षटकार. 7 धावा आल्या. 2 बॉलचा आतापर्यंत देखील संपलाय. पहिल्या बॉलला सुजितने अप्रतिम हाताळला होता, परंतु यावेळेस टप्पा कुठेतरी चुकीचा राहिला आणि त्याच्यावरती मात्र वार केलाय, षटकार आलाय. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका बसलाय. नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंट वरून वेगाने धावत येते. एक धाव तर आले. दुसरीचा इथे प्रयत्न, रनआउटची संधी आणि फलंदाज मात्र इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. अजिंक्य पवारला मात्र इथे परतावं लागेल. एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न केला परंतु कॉलिंग नव्हतं आणि याचाच फटका मात्र टीम पोलादपूर 11 ला बसलाय. पहिला धक्का, पहिला गडी बाद टीम पोलादपूर 11 चा. अजिंक्य पवार बाद झाला. एक षटकार त्याच्या बॅट मधून आला होता, परंतु आता मात्र निराश पावलाने माघारी परत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला नवीन बॅटर लगेचच या वेळ जास्त घेऊ नका. 3 नवीन फलंदाज राजा. अगदी आता मात्र या मॅच मध्ये कोण राजा होणार हे मात्र सांगून देणाऱ्या काही बॉल शिल्लक आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये राजा दाखल झालाय. यावेळेस चांगला स्ट्रोक कल्पेश मोहितेच्या बॅट मधून दमदार स्ट्रोक आलाय. बॉल सीमारेषा पार. कल्पेश मोहिते सेट ऑन फायर. एक उत्तुंग षटकार. काय बॅटिंग. 43 धावांचं समीकरण आणि आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. आतापर्यंत सुजित शेवाळेची गोलंदाजी अगदी कंजूस गोलंदाजी राहिली होती, परंतु शेवटच्या या मॅच मध्ये, महत्वाच्या मॅच मध्ये आता मात्र सुजित शेवाळेने धावा वाटायला सुरुवात केली आहे. 14 धावा धावफलकावरती. यावेळेस मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक, उंची जास्त, लांबी कमी गाठली आणि आदेश करंत्रे बॉलच्या खाली आलाय आणि पकडली जाते कॅच आणि महत्वाचा फलंदाजी ते बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम दर्जाचा झेल टिपलाय. कल्पेश मोहिते बाद झालाय. एक षटकाराला अजिंक्य पवार बाद झाला. एक षटकाराला कल्पेश मोहिते बाद झाला.
संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती. 5 बॉलचा इथे खेळ समाप्त झाला. आता समीकरण जर आपण पाहिले तर 7 बॉल मध्ये 29 धावांची जिंकण्यासाठी गरज. 7 बॉल 29 धावा मोठं टार्गेट. या बॉल वरती मात्र एखादा षटकार आला तर शेवटच्या षटकामध्ये मॅच बनवू शकते, कारण की रबर बॉल क्रिकेटमध्ये अगदी 3-4 षटकार देखील एका षटकामध्ये येऊ शकतात. यावेळेस पहा काय घडलं जात आहे. ओ माय गॉड, महत्वाच्या क्षणाला आलेला हा दमदार षटकार. आमचे पंच देखील जर पाहिलं तर एक वेगळी अदा करत या ठिकाणी हा षटकाराचा इशारा केलाय. पंचांचं कौतुक करेल, कारण की आज संपूर्ण दिवसभरामध्ये खूप चांगली भूमिका राहिली. आणि आता मात्र जर पाहिलं तर सुजित शेवाळेच्या डोक्यामध्ये कॅल्क्युलेटर होतं, परंतु एक बॉल मध्ये 6 धावा शेवटच्या बॉल वरती त्याच्या बॉलिंग मधून आल्यात. आणि आता समीकरण बदललंय. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 23 धावांची गरज. 4 षटकार या मॅच मध्ये. ही मॅच मात्र पोलादपूर 11 ला विजय करतील तर डॉट बॉलचं पर्सेंटेज जर वाढत राहिलं तर मात्र दोस्ती 11 कराड संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल. काय घडणार? अजय मोहिते अगदी चतुर चालक आहे. अजय मोहितेकडे जास्त वेग नाहीये, परंतु अचूक टप्प्याची गोलंदाजीसाठी हा खेळाडू जाणला जातो. ज्या ज्या वेळेस परिस्थिती बिकट त्या त्या वेळेस अजय मोहितेची गोलंदाजी तिकट आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकरीला राजा. यावेळेस पहा राजाचा वाजलाय बाजा आणि बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. अजित मोहितेच्या पहिल्याच बॉल वरती मात्र ठोकतोय खणखणीत षटकार. आता पोलादपूर 11 या टीमचा मात्र आवाज वाढायला सुरुवात झाली. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 17 धावांची गरज. 5 चेंडू 17 धावा. सुजित शेवाळेच्या शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार. पोलादपूर 11चा आत्मविश्वास वाढून गेलाय. ओहो, काय घडलं जातं या बॉल वरती. पहा एक सिंगल आले. आता 4 चेंडू आणि 16 धावांची गरज. 2 षटकार 1 चौकार. ही मॅच मात्र पोलादपूर 11 संघ विजय. 2 डॉट बॉल दोस्ती 11 कराड या संघाला पुन्हा एकदा या मॅच मध्ये आणून देतील. अजय मोहितेला मात्र आता चांगले चेंडू हातावे लागतील. षटकारानंतर लगेचच कमबॅक केले, परंतु आता राजाच्या बॅट मधून एक षटकार आलाय. राजाचा आत्मविश्वास वाढला असेल आणि राजा हा सहजासहजी सामना सोडणार नाहीये. इथे पहा अगदी खोलात टाकलेला बॉल, त्याच्यावरती मात्र केलाय वार. आता कराड नाही ते मात्र टेन्शन येताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी 12वा खेळाडू खुर्चीवर उठतोय, पुन्हा बसतोय पुन्हा उठतोय. टेन्शन मात्र त्याच्या डोक्याला. मैदानामध्ये जे 11 खेळाडू खेळतात त्याच्यापेक्षा सर्वात जास्त टेन्शन जर कुणाला असेल तर त्या 12 प्रतिनिधीला. षटकाराला समीकरण बदललंय. 3 बॉल आणि 10 धावांची गरज. कराड की पोलादपूर, पोलादपूर की कराड. आता मात्र सुजित शेवाळेने त्याची स्ट्रॅटेजी वापरायला सुरुवात केली आहे. त्याला माहित आहे आता जर आपण सीमारेषे लगत जर उभा राहिलो तर अशा धावा वाचू शकत नाहीये. आता आपणाला अगदी विकेट लगत मात्र क्षेत्ररक्षण करावं लागेल. 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. 3 बॉल 10. दोस्ती 11 कराड पास जोखीम पत्करायला इथे सज्ज झालाय सुजित शेवाळे. 3 चेंडू 10 धावांची गरज. यावेळेस पाहता मात्र समीकरण बदललंय. आता 2 बॉल आणि 10 धावांची गरज. 1 डॉट बॉल दोस्ती 11 कराडच्या विजयावरती शिक्कामोर्तब करेल का? आणि 1 षटकार पुन्हा एकदा या मॅच मध्ये पोलादपूर 11 या संघाला आणेल का? हा बॉल महत्वाचा. ओहो, या बॉल वरती पहा काय घडलं जातं. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. कॅच घेण्याचा प्रयत्न, परंतु याने मात्र फारसा काही फरक पडणार नाहीये टीम दोस्ती 11 कराड टीमला. आणि तब्बल या बॉल वरती मात्र 3 धावा. आणि सामना जर टाय झाला तर मात्र सुपोरी खेळले जाईल. पहा पैसा वसूल मॅच. ही मॅच सहजासहजी संपणार नाहीये. 1 बॉल आणि आता 7 धावांची गरज. षटकार जर आला तर मात्र
सामना मात्र टाय झाला तर सुपर ओव्हर खेळली जाईल याची नोंद घ्या. सामना 2 मिनिटं थांबवा. चला आयोजक कमिटीचा निर्णय आलेला आहे. सामना जर टाय झाला तर मात्र सुपर ओव्हर खेळली झाली याची नोंद घ्या. आयोजक कमिटीचा निर्णय आणि खास करून जर पाहिलं तर आता मात्र माहोल इथे गरम झालाय. कराड की पोलादपूर, पोलादपूर की कराड, शेवटचा बॉल. ही मॅच जर आवडली असेल तर मात्र जोरदार टाळ्या होऊ देत मित्रांनो. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये सेमीफायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ कोणता असेल यावरती मात्र शिक्कामोर्तब करणारा शेवटचा बॉल अजय मोहिते आणि बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय संदीप. शेवटचा बॉल. ओ माय गॉड, काय घडलं जातंय पहा. व्हाईट बॉल आणि +1, 2 धावा. आता 1 बॉल आणि 5 धावांची गरज. चौकार जरी आला तरी मात्र सामना सुपर ओव्हर मध्ये जाऊ शकतो. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल प्रीमियर लीगचं प्रेशर काय असतं, पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल प्रीमियर लीगचा दबाव काय असतो हे मात्र या मॅच मध्ये पाहायला मिळते. शेवटचा बॉल. अगदी आमचे समालोचक मित्र आशिष सरांचे देखील काळजाचे ठोके चुकायला सुरुवात झाली. यावेळेस मात्र 1 धाव तर आली. दुसरीचा इथे प्रयत्न झाला आणि दोस्ती 11 कराड हा संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. अभिनंदन दोस्ती 11 कराड. चला दोन्ही कॅप्टन या. टीम महाराज 11 भोर आणि टीम दोस्ती 11 कराड. महाराज 11 भोर आणि दोस्ती 11 कराड.